आता आपण टेस्ट करून बघूया. काय सांगू, इतका गोडवा याच्यामध्ये, तोंडाला पाणी सुटेल असं. इतकी सुंदर झाली आहे. तर सखीनो खरोखर नक्की तुम्ही करून बघा ही काजू कतली. इतकी सुंदर लागते आणि तोंडाची चव अशी लाजवाब. तसे मला दुधाचे गोड पदार्थ खूप आवडतात. हां, ही काजू कतली आपण एक बाईट जरी खाल्ला तरी तोंडामध्ये लगेच विरघळणार आहे. कडक नाही, चिवट नाही, काही नाही. तर मी तुम्हाला दाखवते, अजिबात कडक नाही, चिवट नाही, लगेच तोंडात खाल्ल्या खाल्ल्या मेल्ट होईल अशी. तर सखीने एवढी टेस्टी आणि एवढी यम्मी झाली. हा हा हा. जय सद्गुरू. मी दामिनी रसोई से जिंदगी तकमध्ये सखीनं तुमचं मनापासून स्वागत. सखीनं सर्वप्रथम सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा. तर सखीनं रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन म्हणजे काय हो, एक बहीण भावाचं पवित्र असं नातं. लहानपणापासून मोठे झालेले असतात, छान खेळतात, चांगले मोठे होतात. पण प्रत्येकाची घरं वेगवेगळी होतात. मुली नांदायला जातात, सगळ्यांची घरं वेगळी होतात, सगळेजण मस्तपैकी आनंद असतात. पण रक्षाबंधन आल्यानंतर कुठेही बहीण असो, कुठेही भाऊ असो, ते एकत्र येतात आणि तो एक आनंद फार वेगळा आहे. त्या निमित्ताने बहीण भावांचं नातं फार जुळल्या जातं, एक प्रेमळपणा येतो. आणि या प्रेमळपणासाठी आपण एक खास विशिष्ट असं पदार्थ करणार आहोत. तो पदार्थ म्हणजे काजू कतली. तर तो कसा करायचा ते आपण बघूया. बघा, आपण बाहेर खातो काजू कतली, आपण बाहेरची घेतो तर त्याच्यामध्ये किती काय काय मिक्स असतं किंवा हायजीन नसतं ते. पण आपण घरामध्ये बनवलेला एक चविष्ट पदार्थ म्हणून एकदम मस्त, आणि कसं त्याच्यामध्ये आपण किती आपलेपणाने करतो, किती प्रेम घालून करतो ते महत्त्वाचं आहे. मेन म्हणजे हायजीन. आणि आपण बाहेरचं काही ते मिक्स करतात ते आपल्याला कळत नाही, ते काय काय टाकतात ते. तर सखीनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. मी याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या टिप्स दिलेल्या आहेत. तर या 2 टिप्समुळे मार्केटपेक्षाही जास्त चविष्ट अशी आपण काजू कतली बनवूया. तर सखीनो रक्षाबंधन येत आहे, तर रक्षाबंधनासाठी खास आपण बनवत आहोत काजू कतली. तर चला साहित्य बघूया. तर आपण साहित्य बघूया. घेतले मी मिल्क पावडर. मिल्क पावडरमुळे कशी काजूला अशी काजू कतलीला ना एकदम क्रीमी अशी छान चव येते. साखर घेतलेली आहे, तूप लागणार आहे आपल्याला, काजू, थोडंसं पाणी लागणार आहे. आणि हे वर्क आहे, सिल्वर वर्क लावतात की नाही, जे आपण काजू कतली मार्केटमधून आणतो तर त्याच्यावरती कसं सिल्वर लावलेलं असतं ते आहे. तर आता आपण कशी करायची ते बघूया. काजू आहे ना आपण मिक्सरमध्ये घेऊन वाटायचे, सगळे एकत्र घेऊन वाटायचे नाहीत, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पावडर निघायला पाहिजे त्याची, म्हणून थोडे थोडे घेऊन वाटायची. मी अर्धे घेतले ना, अर्धे नंतर घेणार. पण हे वाटताना कसे वाटायचे ते दाखवते. आपण मिक्सर लावताना काय करायचं, आपण वाटण वगैरे वाटताना किंवा काही वाटताना काय करतो, मिक्सर फुल स्पीडमध्ये लावतो. तसं न लावता थोडंसं लावायचं, थोडं बंद करायचं, थोडं लावायचं, बंद करायचं. म्हणजे काय होतं, ह्याचं कुठले पण आपले हे असतात की ड्रायफ्रूट, तर त्याच्यात तेल सुटतं. मग आपण तसं डायरेक्ट कंटिन्यू जर लावत गेलो तर ह्याला तेल सुटतं, काजूला तर सुटतं. म्हणून आपण थोडंसं कमी जास्त करत लावणार आहोत. हे बघा, हे असं. तर ही आहे आपली याच्यातली टिप नंबर 1. हे बघा, काजूची झाली ना अशी पावडर, दिसते ना अशी पावडर झालेली. अजिबात तेल सुटलंय का नाही ना. तर आपण आता दुसरं पण बॅच अशी वाटून घेऊया. आता बघा, ही पावडर आपली कशी करून झाली आहे की नाही. तर ही पावडर थोडी दाणेदार असते की नाही, आपण एकदम बारीक वाटत नाही, म्हणून आपण काय करायचं, त्याला थोडंसं चाळून घेणार. आता हे किती आहे ते आपण मोजून घेऊया. आता ही 1 कप झाली, आपण एक चाळून घेऊया. हे बघा, हे चाळून झालं ना. तर याच्यामध्ये बघा किती असं म्हणजे वाटलेलं जाडसर असतं की नाही, हे फेकून नाही द्यायचं, हे परत आपण वाटून घेणार आहोत. काढून घेऊया. आता आणखीन 1 कप, हे 2 कप आपलं काजू पावडर झाली. 2 कप. आता हे पण आपण चाळून घेऊया. आता बघा, हे असं आपलं बारीक वाटून झालेलं आहे आणि आपण चाळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये चाळल्यानंतर हे बघा जाडसर असं निघतं की नाही, तर आपण मिक्सरमध्ये परत ते वाटून घेणार आहोत. हे बघा, आता हे पण आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे की नाही. याची पण आता पावडर झाली. आता जाडसर अजिबात नाही. आता आपण ह्याच्यात मिक्स करूया. आता आपली पावडर तयार आहे. आता पावडर किती घेतली आपण, हे 2 कप घेतलं बरोबर. तर आता ह्याच्यासाठी आपल्याला तर 1 कपला पण कमी म्हणजे 3/4, म्हणजे बघा हे एवढंपर्यंत मी पाणी घेणार. हे एवढं अर्धं आलं, ह्याच्यापेक्षा थोडंसं एवढं पाणी घेणार आहे. मी तुम्हाला दाखवते पाणी घेऊन. हे बघा, अर्ध्यापेक्षा आपण थोडं जास्त घेतलं की नाही,
एवढं आहे घेतलेलं, एवढं पाणी घेतलेलं आहे, म्हणजे 3/4. आता आपण हे पाणी गरम करायला लावूया. आता आहे अर्धा कप. आपण 3/4 पण का नाही घेतलं, कारण आपण मिल्क पावडर घालणार आहोत. मिल्क पावडर गोड असते, साखर पण गोड असते आणि आपल्याला जास्त गोड नको आणि काजूही गोडच लागतात, पण आपण त्याच्यापेक्षा थोडीशी कमी साखर घेणार आहोत. हे बघा मी अर्धा कप आहे ना साखर घेतली. आपण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्याच्यामध्ये चांगली वितळवून घ्यायची ती. आता याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची टीप आहे की हे जो आपण पाक करतोय, हे जे साखर घालून पाणी केले की नाही, ते जास्त कॅरेमल नाही करायचं. नाही तर आपली काजू कतली आहे की नाही, तर त्याचा कलर ना मग कसा येणार माहिती आहे का, चॉकलेटीसारखा येणार आणि आपल्याला पांढरी शुभ्र पाहिजे ती, म्हणून याला करपून द्यायचं नाही. नाही तर आपण कॅरेमल करायला जाऊ आणि कलर येईल चॉकलेटी. ही आहे आपली दुसरी टीप. गॅस बारीक करायचा आणि याच्यामध्ये आपण काजू पावडर घालणार आहोत. याच्यामध्येच आपण मिल्क पावडर 2 चमचे घालणार आहोत. चव छान येण्यासाठी. एक मिल्क पावडरने चव खूप छान येते. गॅस बारीक करायचा आणि असं शिजवून घ्यायची व्यवस्थित. ह्याच्यामध्ये कुठेही गुठळ्या होणार नाही याची काळजी घ्यायची आपण. ह्याच्यामध्ये मी स्टीलचं उलतानं आणि हे जाड असं भांडं घेतलेलं आहे, कारण कसं खाली लागू नये ना त्याच्यासाठी, आणि ह्याच्याने व्यवस्थित आपल्याला हलवता येतं, म्हणून सिलिकॉनचं मी घेतलेलं नाही आहे. लो फ्लेममध्ये मी 5 मिनटं हे शिजवून घेतलेलं आहे. आणि बघा शिजवताना ना असं निघायला लागतं की नाही कढईपासून, ते म्हणजे आपलं होत आलेलं आहे. 1-2 मिनटं आपण अजून शिजवून घेऊया, म्हणजे मऊसूत अशी लागते. आता याच्यामध्ये एक छोटा चमच्यानं असं आपण तूप घालणार आहोत. तूप घातल्यामुळे ते तव्याला चिकटत नाही अजिबात. ही आहे आपली दुसरी टीप. 1 चमचा, छोटासा चमचा तूप घातल्यामुळे कढईला ते लागत नाही. हे बघा आहे ना व्यवस्थित निघतं की नाही सगळीकडून. आता ही आपली काजू कतरी तयार होत आली. थोडंसं आपण 1-2 मिनटं याला अजून शिजवून घेऊया. आता बघा मी 2 मिनटं अजून शिजवून घेतला. आता कसं घट्ट होत आलं की नाही, आणि हे सोडायला लागलं, हे कढईपासून पॅनपासून ना सोडायला लागले. बघा आहे ना घट्ट असं झालं की नाही. आता आपण हे बटर पेपरवर काढून घेऊया. आता आपण बटर पेपर घेतलेला आहे बघा, आणि मोठ्या साईज घेतलेली आहे. याच्यामध्ये त्याला थोडंसं तूप लावायचं, कारण ते खाली चिकटू नये म्हणून असं. आता आपण सर्व काजू कतरी की नाही पेपरवरती काढून घेऊया, बटर पेपरवर. बघा आपण ही सर्व काढून घेतली. आता बघा आपण सर्व काढून घेतली ना, तर थोडंसं असं मळून घ्यायचं. ते खूप गरम आहे ना, म्हणून आपण बटर पेपरनीच करून घ्यायचं, जरा गोल असं करून घ्यायचं. आणि गरम असतानाच थोडंसं केलेली व्यवस्थित मळलं जातं. एक चपातीचा गोळा करतो ना आपण, तसा गोळा करायचा आणि हा याच्यावरतीच आपण असा घालून घ्यायचा. हे व्यवस्थित आपण जेवढी आपल्याला जाडी हवी असेल त्याप्रमाणे लाटून घ्यायचं. याच्यामध्ये तिसरी महत्त्वाची टीप आहे की आपण तूप लावायचं बटर पेपरला दोन्ही साईडला, आता ते चिकटतं. बघा आता आपण बघूया, हे ना इझिली निघतं ना. आपण आता असं लाटून घेऊया, जसा तुम्हाला शेप हवा असेल ना तसा. नेहमी लक्षात ठेवा ह्याच्यावरती काय माहिती आहे, तूप लावून घ्यायचं, म्हणजे लाटायला व्यवस्थित चिकटत नाही. ते आपल्याला उचलायला पण बघा असं इझिली होतं आहे की नाही. तुम्हाला जसा शेप हवा असेल तसा तुम्ही त्याला करून घ्या. एकसारखी अशी तुम्हाला किती जाडी पाहिजे याच्यामध्ये काजू कतरीमध्ये, त्याप्रमाणे तुम्ही जाडी ठेवायची आहे. आता आपली सर्व झालेली आहे व्यवस्थित लाटून. आपण याच्यामध्ये बघा हे सिल्वर असतं ना, तर एक असं हाताला लगेच चिकटल्या जातं, तर हे असं लावून घ्यायचं आपण. हे इतकं पातळ आणि नाजूक असतं ना, त्या हातालाही चिकटल्या जातं आणि तुटतं पण लगेचच. बरं हे मिळतं कुठे, हे ना केकचे शॉप असतात ना, तर तिथे मिळतं, किंवा मिठाईचे दुकान असतात ना, पण मिठाईच्या दुकानामध्ये ते द्यायला बघत नाहीत. केकच्या शॉपमधूनच घ्यायचं शक्यतो. आपण हे आता सर्व लावून घेऊया. सिल्वर वर्क लावून झालेलं आहे, तर आपण काय करायचं, हे असं ना असं थोडं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते व्यवस्थित लागल्या जातं. हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं थोडंसं. आता हे कटिंग करायचं. आता बघा आपण नेहमी कसं बघितलं आहे, काजू कतली म्हटलं की काय असतं, एक शंकरपाळीसारखा आकार असतो त्याला. आपण आता याचे बारीक असे पीसेस करणार आहोत. आता हे थोडं थंड झालेलं आहे, कोमट असं झालेलं आहे.
बरं आपल्याला एकसारखं पाहिजे असेल तर आपण थोडं मेजरमेंट बघायचं. आता हे 2 बोटाचं आहे, मग आपण पण आणखीन इथे 2 बोटं करून असं करायचं आणि हात न हलवता असं व्यवस्थित कापून घ्यायचं, म्हणजे एकसारखं साचा येतो. आता आपल्याला हवा आहे शंकरपाळीसारखा आकार. आता इथे पण आपण असं 2 बोटं घ्यायची आणि त्या हिशोबाने असं कापून घ्यायचं. बघा आहे ना मार्केटसारखी काजू कतली, आणि बरोबर सिल्वर लागलं की नाही, आलं की नाही. मार्केटपेक्षा चवीदार, हायजेनिक, आणि आपण घरी बनवल्याचा एक फायदा असतो कोणतीही गोष्ट की थोडी मेहनत असते. कोणती पण गोष्ट करा थोडी मेहनत आहे त्याच्यामध्ये, पण बाहेर कसं वापरतात काय वापरतात ते आपल्याला माहिती नाही आहे. पण आपण घरच्या घरीही बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि कोणताही प्रोग्राम असू दे, आपला सण असू दे, तर त्यावेळेस नक्की आवर्जून बनवून खा. आपण एका डिशमध्ये काढून घेऊया. तर सखीनं बघा आपण काजू कतली केलेली आहे, मार्केटपेक्षाही सुंदर आणि छान. आणि मार्केटमध्ये अशीच मिळते की नाही, त्याच्यावरती सिल्वर कलरचं वर्क केलेलं असतं. आपण इथे लावलेलं आहे आणि छानपैकी बनवली आहे बघा. आता आपण टेस्ट करून बघूया. काय सांगू इतका गोडवा आहे याच्यामध्ये, तोंडाला पाणी सुटेल असं. इतकी सुंदर झाली आहे. तर सखीनो खरोखर नक्की तुम्ही करून बघा ही काजू कतली, इतकी सुंदर लागते. आणि तोंडाची चव अशी लाजवाब. तसे मला दुधाचे गोड पदार्थ खूप आवडतात. हां, ही काजू कतली आपण एक बाईट जरी खाल्ला तरी तोंडामध्ये लगेच विरघळणार आहे. कडक नाही, चिवट नाही, काही नाही. तर मी तुम्हाला दाखवते, अजिबात कडक नाही, चिवट नाही, लगेच तोंडात खाल्ल्या खाल्ल्या मेल्ट होईल अशी. तर सखीनं एवढी टेस्टी आणि एवढी यम्मी झाली, हा. तर सखीनं तुम्ही अशी बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि परत एकदा सर्वांना रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा सर्व भावा बहिणींना. थँक्यू.